हॅलो. हॅलो. हा, बोला ताई. हा, मी अहमदनगर जिल्ह्यातून बोलते. अनुभव शेअर करायचा होता मला. हा हा, बोला ना ताई. तुम्हाला ते दुसऱ्या 83च्या नंबरवरून फोन केलता, मेसेज पण केलता. अच्छा. हा हा. तर ते कसं झालं, मला वेळ असला की तुम्हाला नसतो, असं झालं ते. आपली वेळ संध्याकाळी 9 ते 10 ची आहे ना ताई? मग आता करू का नको अनुभव हो, शेअर? करा करा. मी आज सुट्टीवर आहे, एक हं, आठवडा. हा. तर मी 1.5 वर्षापासून आले स्वामी सेवेत. अच्छा. हा. तर बरंच म्हणजे सांगायचंय बऱ्याच दिवसापासून, पण ते कधी हेच व्हायना, योग वेळच. योगच यावे लागतात प्रत्येक गोष्टीला. हा, तर हम्म. मग अनुभव असा आहे, हा. म्हणजे लई म्हणजे असं सगळ्या जीवनात अडचणीच होत्या. काय होतं म्हणजे अडचण काय होते? अडचण म्हणजे काय, फक्त असं मिस्टर व्यापार करायचे, व्यापारामध्ये तोटा यायचा अरे बापरे. हा हा हा. आणि घरामध्ये तंटा सुरू राहायचा कधी पण. बरोबर आहे, पैशामुळेच वाद होतात, खरंय. तर मग मी अशी शेतामध्ये गेले, आम्ही शेतकरी येतात. अच्छा. हा हा हा. तर टेन्शन यायचं, रडायची मी. हा, घरी सासू सासऱ्यांना पण अवघड वाटायचं ना, बरोबर. हो. म्हणजे पैसे गेल्यानंतर. हा हा, खरंय. तर मग मी रडायचे रानात. तर माझ्या लक्षात आलं, मी असं मोबाईलवर पाहिलं स्वामींचं, स्वामी संदेश ऐकायची मी मोबाईलवर. हा 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 हा. तर तसा मला पहिल्यापासून देवाचा नाद होता. अरे वा. हा हा. पहिल्यापासून मी भजन, चौथीला असतानाच मी भजन म्हणायचे, चुलत्या बापरे. बरोबर जायचे भजन. चुलत्या बरोबर जायचे भजनाला मी. अरे वा. म्हणजे माझे आजोबाच धार्मिक होते ना, हा 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 हा. त्यामुळे मला ते चुलते माझ्या भजनाला न्यायचे. मला म्हणजे नाद लागला होता आजोबाच्या नादाने. हा हा हा. तर मग इकडं असं झालं. तर मग काही नाही, मग ते स्वामींचे संदेश ऐकले मी. हा हा हा. आणि मग मला त्याच्यामधून एक मला जागृतच झाली, अशी म्हणजे हे करावंच म्हणून. हा हा हा. मग बरोबर. तुमचे अनुभव ऐकायला लागले, ते अनुभव आले ना खाली मोबाईल मध्ये. हा हा. मग ते तुमचे अनुभव ऐकून ऐकून मग मी मग लागलं मला वेड स्वामीच. अरे वा. वेडच लागलं. मग असं रानात शेतात कांदे कापायला जरी गेलं ना, हा तरी पण म्हणजे ते सगळं स्वामीच लावायचे, गाणे पण लावायचे, हा. अनुभव पण ऐकायचे, आणि माझ्या बरोबर 4 जोगीला पण नाद लागला त्या स्वामींचा. अरे वा. हा, लई म्हणजे असं झालं ते. हा हा तर मग मी माझ्या माहेराला यात्रा होती जालिंदरनाथाची. हा हा. तर तिथून मी फोटो घेतला स्वामींचा. अच्छा. म्हणलं आता काही झालं तरी स्वामीचा फोटो नव्हताच घरी. हा हा हा. फोटो आणला, मग मी करायचेच रोज. आता त्याच्यानंतर मग बरंच 5-6 महिने फोटो राहिला, आणि नंतर पोरगी, माझी मुलगी आहे ना, हा तर ती याला गेली सहलीला. हा. तर मग ती सहलीला गेल्यावरती मी म्हणली, मम्मी तुला काय आणू? म्हणलं काय आणायची ते आण. पण तिने आणली स्वामींची मूर्ती. अरे वा. हा, म्हणलं आले, आणि नेमकं म्हणजे गुरुवारच्या दिवशी स्वामींची मूर्ती घरी आली. वा, बघा ताई कसे योग असतात ना. योग योग. तर मग ती म्हणली, मला माहिती तुला स्वामी, तुला काय आवडत आहे ती. मग ती स्वामींची मूर्ती आणली घरी. हा. तर मग माझी सेवा चालू झाली. तर असंच मला म्हणजे टेन्शन राहायचं माझ्या मुलीच्या बाबतीत. मुलीच्या असं, बाबतीत? मुलीच्या बाबतीत असं टेन्शन. हे का कसं, बरं ताई? खेड्यापाड्यामध्ये मुलींना लई त्रास देतात असे. तुकार बिकार असे, असं म्हणजे शाळेत जायला 3 किलोमीटरवर रस्ता आहे ना. हा 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 हा. तर जावं लागतं पोरींना. म्हणजे पहिली ती शाळेत होती, दुसरी अशी लहान असताना तिला गाडीवर नेऊन आणून घालायचे. हा हा हा. इंग्लिश स्कूलला होती अशी गावामध्ये. अच्छा. आणि मागून ती म्हणजे आपल्या अशी शाळेत आली, सरकारी शाळेत. म्हणजे सरकारी नव्हती ती, इंग्लिश स्कूल अशीच होती. हा 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 हा. मागून इकडं अलीकडे आली. तर अलीकडे पोरी होत्या सोबत. तरी 1 वर्ष नेऊन आणून घातली, पण मागून 1 वर्ष मुली होत्या सोबत, तर मुली बरोबर जायला लागली. हा हा. तर मुली बरोबर जायला लागली, आणि मागून काय झालं, हम्म. असं आमच्याच इथला एक मुलगा आहे, त्याने आमच्या मोबाईलचा नंबर दिला. अरे बापरे. वाईटवर असतातच ना हो कोणीतरी. हो हो. आणि नंबर दिला. तर
नंबर दिल्यानंतर मग आमच्या मोबाईलवर फोन येऊ लागला. अरे बापरे. हा हा. फोन येऊ लागला का तर कसं असतं आपल्याला पण माहित नसतं ना हो. हो म्हणजे हो. असं म्हणजे पण मग असं माझ्याकडून पण चुकलं म्हणजे मी मुलीला दोष देऊ लागली नंबर कसं काय येतोय नवीन याच्यावर. हा बरोबर आहे. हा मग आमच्या घरात म्हणजे कसं नंबर आला की मला राग यायचा. मी म्हणायचे असं का करते तू हा काय म्हणजे नेमकं म्हणजे मला कळालंच नाही नेमकं काय आहे ती हा हा काय येतोय. हा. तर ते काय करायचे ते म्हणजे फोन करायचे सारखे ह्या नंबरवरून एक दुसऱ्या नंबरवरून तिसऱ्या अरे बापरे. नंबरवरून हा वेगळ्या वेगळ्या नंबरवरून फोन करायचे. हा हा तर मग मला टेन्शन यायचं. ताई मी रडायचे लई रडायचे मला लई तकलीफ व्हायची मला. हा हा तर तकलीफ व्हायची मग तिला मी थोडीशी म्हणजे बोलायचे पोरीला. म्हणजे ती म्हणायची मम्मी मला माहितच नाही कोणाचं आहे. तिची काही चूकच नव्हती त्याच्यामध्ये. बघा असं नाही हो डायरेक्ट मुलांना बोलायचं. हा माझ्याकडून पण चुकलं ना ते. हा हा की मला कळालंच नाही कसं म्हणजे काय होतं ती हा कशावर कळालंच नाही ना मला ते. हा तर मग असं झालं मग तिला ते याच्यावर कशावर तरी असं व्हॉट्सअपवर कशावर मेसेज टाकला. हा तर ती 4-2 वेळेस बोलली अरे इथलंच होतं ते दादा आहेस तू माझा भाव लागतोस असं का करतो माझ्याशी हा 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 असं तसं बोलायला लागली ती 4-2 वेळेस बोलली आणि मग इकडून तिकडून दुसऱ्यांना माहित झालं ना म्हणजे असं. हो 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 आणि हिला माहितच नाही ही सरळ ही म्हणली बोलूच नको तू तो म्हणायचं काही नाही तू नुसती बोल हा मला तुझं वाईट नाही बोलायचं पण तू बोल बर का. तर हा ही बोलली 4-2 वेळेस बोलली. ही बोलली तर कशामुळे बोलली माझ्या धाकाने बोलली मम्मीला फोन असं बोललेलं कळत नाही म्हणजे मी पाहिलंच नाही व्हॉट्सअपचा नंबर काहीतरी ते हे होतं म्हणजे ते हा काय ते म्हणतात ना त्याला करून टाकायची ते म्हणजे दिसत नसेल मला डिलीट करून टाकू. डिलीट करून टाकायची ते हम्म. दिसतच नसायचं मला असं व्हायचं ते. हा आणि ती माझ्या धाकाने करायची ती सगळं. हा माझ्या धाकाने करायची मी असं बोलन म्हणून असं करायची ती. हा हा मग ते असं झालं ना मग ते घरात म्हणजे ते मुलांनी पाहिलं माझ्या हा 6वीला आहे तो. हा आणि मग मला परत राग वाटला मी म्हणलं तू मला सांगायचंच ना जरी तुला बोलत होते तरी पण तू मला सांगायचंच ना असं नाही करायचं म्हणून बोलायचं नाही असं कोणासोबत बोलायचं नाही म्हणलं. हा हा सांगायचं तो घरी म्हणजे खूप त्रास झाला ताई आम्हाला याच्यात. मी ऐक. स्वामीला सांगायचे स्वामी तुम्ही जर हे मला म्हणजे मला जरा थोडस तिचं आईला लगेच कळतं ना हो. हो खरंय. दिसायचं हा. मी म्हणायची कशा तरी दबावाखाली हाय म्हणायची ही दबावाखाली राहिल्यासारखी राहायची ती. अच्छा अच्छा हा हा तिला म्हणजे कसं घरात आईचं आणि बाहेर गेलं का ते म्हणजे बाहेरून त्या मुलाचं असं म्हणजे तिला दबावाखाली राहिली ती जास्त. हा 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 तर मग हे लोकांचं कसं असतं मोकारच म्हणजे आरडाओरडा होतच ना हो त्यो. हो हो म्हणजे बाहेर म्हणजे ज्या मुलांनी हे केलं त्याच मुलाकडून माहित झालं ते. हा त्याने नंबर दिला त्याने ते म्हणजे ते कसं असतं हे बाहेरचे टुकार तर किमतीच घालायला असतात ना माणसाच्या. हा हा आणि मुलगी लय सुंदर आहे अहो दिसायला आणि त्याला पण तिचं म्हणजे तिला ते डोक्यातच नाही तसलं गोष्ट काही पण मागून आहो ते स्वामीनीच उघडं केलं सगळं. आई ग हा हा स्वामीलाच म्हणलं मी मग मी गुरुवार केले ताई 11 गुरुवार. हा 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 मग 11 गुरुवार केले आणि मग ताई तुम्हाला सांगते 8व्या गुरुवारपासूनच ते उघडं व्हायला लागलं थोडं थोडं. अरे वा कळायला लागलं मला हा हा 8व्या गुरुवारपासूनच म्हणजे असं कळायला लागलं मला. हा इकडून मग ज्याने दिला नंबर त्याचं बी नाव कळालं मग ते सगळं आमचं झालं. असं हो. झालं ते आणि ताई ते झालं बरं का आणि माझे एक दिवस मी म्हणजे हे कळायच्या आधी सगळं हे राडा होण्याच्या आधी हा माझ्या स्वप्नात आले स्वामी एक दिवस. हा स्वप्नात आले हा आणि स्वप्नात आले आणि आमच्या घराच्या असं थोडस रस्ता आहे तिथपर्यंतच आले बर का. हा हा आले आणि स्वप्नात माझ्या काय आलं आता आम्ही कांदे आणि हे करतोत ना आपलं मका कांदे ही भाजीची मका म्हणून असते ती मका कांदे हा कापूस असे पिकत घेतो आम्ही तर मग ते स्वप्नात आले आणि कांद्याचं रान बर का हा आणि मकाचं रान हा आणि ते आलं आणि
मी स्वामीपाशी गेले, स्वामीच्या पाया पडले, स्वामीने माझ्या डोक्यावर हात मांडला बर का. हा 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 आणि कांद्याचं रान आणि मकाचं रान आलं आणि स्वामीने त्यांच्या खिशातून असा पैसा काढला एक बर का. अच्छा हा हा गोल पैसा काढला, गोल बर का. हा म्हणजे मी असं कांद्याचं पीक असं गेले का घेऊन मार्केटला, मग मी स्वामीला म्हणायचे आज कसं होईल स्वामी, असं तसं बोलायचे ना मी त्याला. हा 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 नंतर मग ते खिशातून त्यांनी ते पैसे काढले आणि ते पैशात काय, ती मका आणि ते कांदे त्या पैशात, दिलेल्या पैशात, अरे बापरे हा हा बांगडीच्या आकाराचा तो पैसा. हा 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 नंतर मग हा आणि आणि परत तेवढं झालं आणि परत असं स्वप्नात आलं, फोनचं काही नाही, फोनचं आपण बघू बर का. हा ते मुलीचं आई ग हा 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 त्याच वेळेस म्हणले फोनचं काही टेन्शन घेऊ नको, फोनचं आपण बघू, हा असं एवढं स्वप्नात आलं माझ्या. आई ग आणि मग ते नंतर माझ्या लक्षात यायला लागलं ताई. हा हा हे हा आधीच मला स्वामींनी सांगितलं होतं म्हणून, म्हणजे स्वामींचं म्हणजे लईच वेगळं आहे आणि अनुभव पण येतात. आणि तुम्हाला सांगते मी माझ्या माहेरी म्हणजे यंदा ह्या वर्षी गेलते यात्रेला बर का. हा हा तर तिथे गेले आणि तिथं मग माझी इथली सवय तिथं म्हणजे जेवण आपण जे जेवतो ते ठेवायचं, चटणी भाकर असो काही असो आपलं जे असेल ते, दूध असो काही असो आपलं बर ठेवायचं बर रोजचं जे आहे ते. हा 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 तर तिथं गेल्यावर मी ते जेवण मांडायचे सगळं व्यवस्थित. आणि तिथे ना माझी भाऊजाई पण करते स्वामीचं. अच्छा हा 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 तिची अशी याची माळ होती आपली जपाची माळ, मला नाही इथं जपाची माळ, हा मी हा आणली नाही अजून, हा आणायची मला पण तिची जपाची माळ होती आणि मग ती जपाची माळ मी घेतली. आणि हम्म. तुमचे स्वामी अनुभव ऐकते ना मी, हो 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 ती माळ हललेली अशी मागे पुढे मागे हो पुढे हो 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 बघते ना मी ते. हा तर मी म्हणलं स्वामी आता सगळ्यांच्या माळा अशा मागे पुढे होत्या, हे होतंय, आता मी पण श्रद्धेने भावनेने भरपूर करते मी तुमचं. आणि मग मी तिथं गेल्यावर म्हणलं स्वामी आता माझी पण माळ मागे पुढे होऊ द्या बरोबर का. हा आणि ती 2 दिवस पण अशी मागे पुढे झाली तिथं माळ, म्हणजे सगळे बघायचे, मी म्हणायचे बघा ना माझी माळ कशी मागे पुढे होती. मला म्हणजे आनंद वाटायचा मला. आनंद वाटायचा हा हा, बरं वाटायचं. बरोबर हा तर मग आता दिली तिने 11वीची परीक्षा दिली पोरीनं मुलीनं पण. अरे वा हा तर आता पुढचा अभ्यास करत होती. होईल ताई, तिचं खूप कल्याण होईल. तुमच्या तोंडून हेच सगळं ऐकायचं छान ताई होईल मला. ताई. ताई मला फक्त कोणतंच टेन्शन नाही, फक्त मला मुलीचंच टेन्शन आहे. म्हणजे लोक ना चांगल्या लेकराला पण असं म्हणजे हो हो खरंय ताई. म्हणजे असे काही पण म्हणतात मुलगी नाही किती असेच असतं जग, त्याच्यातनच आपण जिंकून दाखवायचं ताई. हा मग तेच दम धरून आता चाललंय. होईल, तर सगळं छान होईल ताई. हा इतकं छान होईल ना हा की तर तुम्ही सगळे लोक मग तोंडात बोटं घालत बसतील बघा. असं ना मग तुमच्या तोंडून हेच ऐकायचं होतं मला. आणि तिचा दुसरा नंबर आलता 10वी मध्ये, तिला 84% होते. बघा हा मग हा असं झालं. तर मी लय दिवसाचं म्हणत होते मी मला अनुभव शेअर करायचा. आणि म्हणजे फुल पण पडलं होतं एक दिवस, असं म्हणजे गुरुवार चालू ओ होते, हा फुल पण पडलं होतं एक दिवस. हा हा आणि ते हा मला अनुभव असे छोटे छोटे कितीक पण आले, असे रोज मग चंद्रकोर यायची, असं फुल यायचे गुलाबाचं फुल असं अच्छा बरंच. हा हा तर मग हे असा अनुभव येईन माझी. बस बघा, हा स्वामी संकेत देत होते ताई तुम्हाला. हा देत होते, पण कसं असतं माणसाचं मन म्हणजे हो हो असं हो कळतं ते, मी बरोबर आहे. म्हणायचे स्वामी आहेत आपल्याला, स्वामी आहेत हा असं हा मी. पण काही नाही, आता होईल सगळं ठीक, त्यांच्यावरच. सगळं छान होईल ताई, तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका. पण ते स्वप्नातलं आहे ना, मला ते स्वप्नच लय ध्यानात यायचं. पांढरे शुभ्र कपडे बरं का, स्वामींच्या हो, अंगावर असे छान हो, कपडे, असं गोरा चेहरा आणि अशी थोडी थोडी दाढी, आणि हा. इतके छान दिसायचे ना ते. आणि त्यांनी मी असं वाकले खाली, त्यांनी मला असं डोक्यावर हात ठेवला आणि तो पैसा दिला. तेव्हापासून ताई इतकं म्हणजे भरभरून दिलंय स्वामींनी ताई. मी त्याच वर्षी आम्ही 5 ते 6 लाखाच्या शेतामध्ये पीक काढून एक विहीर खांदली ताई. ओ स्वामीचं करायला लागल्यापासून आमचं घर पण झालंय ताई. पैसे होते पहिले हा 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 10-20 लाख रुपये होते पहिले, पण तरी पण म्हणजे ते गोष्टी स्वामींनीच घडून आणल्या सगळं. बरोबर आहे.
होऊन गेलं सगळं. खरंय. सगळं स्वामी छान करतात हो ताई. लई छान करतात ताई. आम्ही म्हणजे शेतकरी येत म्हणजे आम्ही, पण तसं कसं मी एकटीच आहे आणि 9-10 एकर जमीन आहे आम्हाला. अच्छा. आणि हां. हा पहिली पण विहीर होती, परत दुसरी पण विहीर झाली, आता हं. 2.5 लाखाचा बंगला पण झालाय ताई. बघा सगळं. मग काही हा कमी नाहीये होणार ताई तुम्हाला. हा तुम्हाला काहीच. खूप होणार. खूप मिळेल सगळं. मुलीचं पण खूप छान होईल बघा ताई. मला फक्त आता ताई घर झालं, समजा 2 विहिरी झाल्या, सगळं झालं, सगळी सोय झाली ताई. हां, हां. दारामध्ये म्हशी आहेत ताई, बैल आहेत, शेळ्या अरे आहेत, वाह! सगळं आहे. सगळं आहे ताई. कुत्रा मग सकट आहे. सगळं कुत्रा छान सकट आहे. स्वामीला म्हणलं आता एक कुत्र पाहिजे मला, कुत्र पण आहे दारात. अरे वाह! हा दत्त सगळं आहे. महाराज पण आले बघा. हा कुत्र पण आहे दारात, सगळं व्यवस्थित आहे. फक्त मला एवढ्या मुलीचीच काळजी, बाकी काही काही नाही. काळजी करू नका ताई. हा बिलकुल काळजी करू नका. हा मग हे असं थोडस असे हे मुली सुंदर असल्या की असं खेड्यामध्ये लय वातावरण ताई वेगळं असतं ना. हो, हो. खेड्यामध्ये कसं शहरनी नाही असं, पण खेड्यामध्ये मला 3 नंदा होत्या ताई पहिल्या. हां. आणि त्या पण कितीक चांगल्या राहिल्या, कितीक इथून शाळेत गेल्या, एकट्या आल्या, म्हणजे तसं काही नाही. पण हे मुलीच्याच बाबतीत कमून असं झालं, म्हणजे मला त्याचं टेन्शन येतं. हां. काही नाही ताई, काही होणार नाही. हा फक्त आपण कधी-कधी जायचं मध्ये-मध्ये चेक करायला, सोडायला. म्हणजे लोकांना धाक राहतो. हा, हे खरं आहे ना. हां. हा मग ते काय झालं ताई, आणि मग तुम्हाला परत एक सांगते, मग त्याच्यामुळे आता मला परत टेन्शन आलं. हां. तिचे MSCIT ला क्लास लावले होते ताई. अच्छा. हां, हां. आणि तर तिच्या आजोबा तिला नेऊन आणून सोडायचे. आता माझे मिस्टर आहेत ना, शेती उद्योगात गुंतलेले असतात ताई, मग त्यांना वेळ बरोबर. नसतो. हा किराणा दुकान पण आहे आमची इथं, छोटं गाव आहे आमचं. हां, 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 हां. तर किराणा दुकान पण आहे आमची, आणि मग त्यांना वेळच नसतो ना. बरोबर. हो. तर ते आजोबाच बघतात सगळं. तर मग तर त्या दिवशी एक लग्न होतं माझ्या बहिणीच्या नंदाच्या मुलीचं. हां, हां. तर ते जायचे होते माझे सासरी आणि माझी मुलगी. हां. तर जायचे होते का, तर मला म्हणजे आधी फोन आला माझ्या मोबाईलवर, पण मग मी काय, मला म्हणजे उचललाच नाही, मला माहितच नाही. आणि इथं दुसरा एक कार्यक्रम होता, तिथे गेल्यावर म्हणजे तू नाही लग्नाला गेली, तिकडे लग्न आहे ना हां, असं, हां. माझ्या बहिणीचं नाव घेऊन तिच्या नंदाच्या पोरीचं. तर हं. मग मला ते जरा थोडस, तिचे बी आई वडील नाहीये तिला, मग मला थोडंसं हे झालं, म्हणलं जाऊ द्या बाई, तिला आई वडील नाही, जाऊ आपण लग्नाला. हां, 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 हां. फोन आलता पण मी पाहिलंच नाही ना फोन, म्हणजे असं ते अचानकच ठरलं होतं ना. हो, 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 हो. तर मग मी म्हणलं, आणि जिथं तिचे क्लास लावले ना तिथंच ते लग्न होतं. हां, हां, हां. तर मग म्हणलं जायचंय तुम्हाला तर मी पण येते. हां. तर मग मी गेले लग्नाला. तर लग्नाला गेले ना ताई, तर मी आपल्या याच्यामध्ये बसले पार्लर मध्ये. तिला म्हणलं तू जा लग्नाला गेली, तर ते लग्न लागून गेलं ताई, तिथे एक म्हातारी वारली होती. अच्छा, अच्छा. हां, हां, हां. ते लग्न लागून गेलं मला जाऊस्तर, पण नवरीला वाटा लावायला मी गेले. नवरी वाटा लावित होते आणि आम्ही तिथे गेलो. हां, हां, हां. हा मग ते लग्न चांगलं त्यांनी छान केलं, पण ते वारल्यामुळे ते लवकर आवरून घेतलं त्यांनी लवकर. हां, हां, हां. नंतर मग मी तिला म्हणलं तू क्लासला जाय, आणि आमचे सासरे तिथंच बसले स्टँड वर, आणि आम्ही दोघे गेलोत मग. हं, हं. तर ते म्हणले तिला तू तिथं क्लास मध्ये सोड, आणि तुझं पुढे जायचं तर तुला तू जाय. हां, हां, हां. तर मग मला पार्लर मध्ये जायचं होतं, म्हणलं आता येणं होत नाही आपलं, शेती उद्योगाने तर या शेतकऱ्याचं जाणं होत नाही ना कुठं. बरोबर आहे. हा तर मग मी गेले पार्लर मध्ये, आणि हां, तिला हां. सोडलं तिथं. तर तिला मग म्हणलं आता तू क्लासच्या दारात तरी मी कशी बसणार, पार्लर वाली माझ्या ओळखीची होती, हां, हां. जवळचीच होती ती, नातेवाईकच होती, ओळखीची होती. हं. तर मग तिच्यापाशी बसले मी, म्हणलं आता तिथंच, तर तिच्यापाशी दिवसभर गप्पा मारल्या बसले. हां, आणि मुलीच्या क्लासचा टाइम झाला म्हणजे सुटायचा. हां. तर मग मी आले, तर ती मुलगा आहे ना ताई, त्या तिचा क्लास आहे ना हां. त्याच्यापासून थोड्या अंतरावर असा बसलेला. ओह! बघा. हा तर मग मला ना ताई लयच राग आला ताई, मला साधाच राग नाही. बरोबर आहे. हा लय राग आला मला. हां. तर तर मग मी त्याला म्हणलं, तू का बरं, तुझं काय काम आहे, असं थोडा असा अंतर होता, लय हां, जवळ हां. नव्हता पण असं बसलेला. का बरं हं. म्हणलं तू मुलीच्या मागे लागतोस म्हणलं. हां. आणि माझी मुलगी म्हणलं कोणाच्या थोबाडाकडे पण बघत नाही म्हणलं, मला माहितीये मी घरात राहतो आम्ही हो, सगळं हो, हो. माहिती मला. हा म्हणला काकू तिची काही चुकी नाही, पण मला
अमक्या अमक्या मुलांनी नंबर दिला म्हणून तोच म्हणला मला फोन कर. म्हणलं तो म्हणला तू का मूर्ख आहेस का म्हणलं, तू तू का फोन करायचास म्हणलं. हा बोलले मी, मला चप्पल पण काढा वाटत होती पण तिथं कॅमेरे बिमेरे होते म्हणून मला रागच आवरला ताई. नाही, सरळ 2 देऊन टाकायच्या. जरी हा कॅमेरा असेल तरी काय झालं. हा पण म्हणजे चुकीच्या वाटायचं गोष्टी करणाऱ्यांना बिलकुल माफ करायचं नाही. हा असं वाटलं ताई. लोक जमा होतात म्हणजे कसं हा, परत अजून आपलंच नाव खराब. बरोबर आहे. त्याच्यामुळे मला सगळेच विचार आले, मग मी सोडून दिले. हम्म. आणि ताई पण कसं झालंय बरं का तुम्हाला सांगू का, आता मुलींची संख्या झाली कमी बरं का. हा, हे त्यामुळे खरं हे हरामखोर काय करतात, मुलींना बदनाम करतात खरंय. आणि मुलीचंच नावाने हे करून परत मग ते असं मुलींचं वाटोळं करतात. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि ताई तुम्हाला सांगते, माझ्या नंदा पण खूप मोठ्या मोठ्या सर्व्हिसला आहेत, त्यांचे मालक चांगल्या घरी दिलेले आहेत माझ्या सासऱ्याने. माझ्या सासऱ्याची हो. पहिली सावकारकी होती. आता एक हा, माझी मोठी नणंद आहे ना, त्यांचे मिस्टर वारले तर हा, वारले ते शिक्षक होते. हा. तर सगळ्यांचं चांगलं आहे. 2 नंबरचीचे पण नोकरीला आहेत. आणि जी लहान आहे ना तिची शेतकरी तर अच्छा, अच्छा. हा. हा असं आहे सगळ्यांचं, म्हणजे सगळ्यांचं असं खात्यापित्या घरी आहेत, चांगलं व्यवस्थित आहे सगळ्यांचं. आणि आता हो, आता हिचं पण खूप छान होईल ताई. हा तर आता हे असं तुम्ही गावाकडे आहात तर थोडस लक्ष ठेवत राहा. कारण हे हा मुलं चुकार असतात. हा ताई, तर ती मोबाईलवर आहे ना चांगला अभ्यास करते. ऑनलाईन समजा अभ्यास करते, याचा PSI चा आपला याचा अभ्यास चालू आहे तिचा. हा, MPSC चा. MPSC चा अभ्यास चालू आहे तिचा. हा, तर ती हुशार आहे तशी. पण हा, हा. ती मग आता समजा मी असं बोलते ना तिला, असं का ग असं नाही करायचं तसं, म्हणजे असं आमच्या दोघीचं होतं ना. हो, 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 हो. तर ती म्हणली मम्मी अगं आपल्या आत्या पण कशा आहेत, आणि मी अशा कसल्या पण कसं तुझ्या डोक्यात विचार असले घाणेरडे कशाला येते तर, म्हणजे ती माझी असं म्हणजे ती मला म्हणती ना. बघा. हा, हे असे घाणेरडे विचार आणू नकोस तू. आणि 24 तास अभ्यास करीत असते, सारखी अभ्यास करीत असते. तिला अरे सगळं वा. म्हणजे हुशार आहे ती तशी सगळी. मग आणि मला बी आत्मविश्वासाने वाटतं ताई ती काहीतरी करून दाखवेलच म्हणून. करेलच, करेलच ताई. हा, मला एवढीच अपेक्षा आहे आणि स्वामींना एवढंच मागणं आहे की तिने काहीतरी करून दाखवा ताई. मी शेतात जरी चालले का माझ्या डोक्यात ती, आणि तिने काहीतरी करून दाखवावा. मी किती पण पैसे लागू दे, किती पण शिक्षणासाठी खर्च करील, असं तसं म्हणजे. खरं होईल ताई, सगळं छान होईल. तुम्ही एवढी चिंता नका करू. हा, मग ती चिंताच ताई, माझं डोकं आहे ना, म्हणजे मला असं लई किती म्हणजे मुलं आहेत तुम्हाला आणि? मुलगा आणि मुलगीची ताई. अच्छा. हा, मुलगा चालेल. पण तालुक्याच्या ठिकाणी इथून गाडी जातो येतो शाळेत, तो पण हुशार आहे, त्याचा 2राच नंबर आला. ओ. हा, दोन्ही पण मुलं हुशार आहेत, दिसायला पण सुंदर आहेत, सगळं व्यवस्थित हा, आहे. हा. हा होईल, पण सगळं छान होईल ताई. मग तुम्हाला ताई सांगते, मग ते मिस्टरांचं बी व्यापाराचं स्वामींनी बंद केलं बरं का ताई. हा, हा. ते पण स्वामीला मी बोलले होते, स्वामीने ते पण बंद केलं. आणि मुलीचं बी आता ते लई आम्ही टेन्शन मध्ये होतो, म्हणजे हे असं टेन्शन दुसरं काहीच नाही, पण हे असं का करतात म्हणून ते येतच ना डोक्यामध्ये मग. बरोबर आहे, बरोबर आहे. हा, तर ते बी आता समजा निर्दाळलं. हा. म्हणजे ते बी टेन्शन गेलं. मुलीची चूक नसताना मुलीचं म्हणजे हे असं मकार. हो ना, हा बिनकामाचं अंगाशी येतं ना ते. हा, अंगाशी. आणि कसं चांगल्या लेकराला असं मग पुढं अडचणी येतच ना, असं मग. बरोबर आहे, वाटतच ना, साहजिक आहे. हा, असं मग हे टेन्शन खूप मोठं असतं मुलींना. तो कोणता मुलगा आहे ज्याने नंबर दिला ना, त्याला पण एकदा पकडायचं ताई, घाबरायचं नाही. हा, मग तेच तर. मग तो मुलगा म्हणला तू, तर तो म्हणला त्याला माझ्या तोंडावर आणा म्हणला, मी सांग त्याने दिला का नाही त्याच्याकडून विचारते. पण ताई फक्त असं आहे, हा, आपण खरं करायचं खोटं करायचं, लोकांना हे खरं नसतं वाटत ताई, असं असतं. बरोबर आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळं आपलं गप्रायचं, आपलं सांभाळायचं, असं मला वाटतं. हा, नाही, बरोबर आहे. हा पण ज्याने दिलं त्याला एकदा तरी बघायला पाहिजे, असं माझं मत आहे. हा, मग ते तर होणारच ना, आता मी बघणारच आहे त्याच्याकडे पण. हा, तेच ना. हा, त्याला पण सांगणार आहे मी. आणि ताई पण तुम्ही लईच ताई, तुम्ही एवढं दणदण सहन करता, एवढं सगळ्यांचे फोन आलेले बघता, किती तुम्ही कष्ट करता हो ताई आयुष्यात. सेवा आहे ताई, ती एक आपण स्वीकारली आहे ना. तुमच्या अनुभवला तुमचा आवाज आणि ते ऐकलं ना, तर माणसाच्या अंगातून काटे येतात. जण काय स्वामी बोलल्यासारखेच वाटतं ताई तुम्हाला बोलल्यावर.
माझं मन पण हलकं झालं ताई आता. हो मग आणि बिलकुल घाबरू नका ताई तुम्ही. हा, तर सगळं व्यवस्थित झालं, पण फक्त मला ताई स्वामींना एवढंच मागणं आहे, माझे 2 मुलं एवढे मार्गी लागले ना व्यवस्थित, हं. आज मला प्रपंचात दुसरं काही नको, सगळ्या होईल ताई गोष्टी. सगळं छान हा, तेच सांगायचं होतं, बाकी काही होईल नाही. ताई. सगळं छान होईल. आणि ताई माझ्या नंदा होत्या ना, त्या नंदांचं बी मी म्हणजे सगळं डिलिव्हरीचं सासूबाई, बापरे! हा असं म्हणजे जर गेल्या मुलं ते ऍडमिट असले तर मागून डब्बे डुब्बे मी सगळं त्यांचं केलं, म्हणजे त्यावेळेस बी सगळ्या हो. नंदांचा सगळ्यांचा आशीर्वाद घेतला ताई. माझे आज सासरा होते, त्यांना पण मी आंघोळ घातली. बापरे! हो, त्यांना आंघोळ घालायचे मी, असं हं. सगळं त्यांचं व्यवस्थित केलं. त्यांना नाश्ता ते सगळं करायचे मी. लहान मुलं असायची, मी घरी कसं शेतात नसं जात त्यावेळेस, हां, हां. असं. त्यावेळेला मुलं घरात असतील. हा, मग मुलाला घेऊन ते आज सासऱ्यांचं पण मी सगळं केलं. ते पण लय चांगले होते ताई. त्यांना आम्ही म्हणजे माझे 5 जण सासरे इथं मग ते. एवढ्यांचे आशीर्वाद आहेत ताई तुमच्या मागे. हा, कशाला टेन्शन घेताय तुम्ही? 5 जण सासरे आहेत ताई, आणि माझे सासरे लहान आहेत, तर आम्हीच म्हातारीला सांभाळलं. माझी सासू आहे ना ताई, हां. त्या लय चांगल्या आहेत ताई. 4-10 गावात पण अशी बाई सापडणार नाही, अशा आहेत अरे त्या. वाह! हा, मला तर ना ताई त्यांचा लय आधार वाटतो मला प्रत्येक कामात. मग बघा किती आईसारखं प्रेम करता हो तुम्ही सासूबाई. आईपेक्षा जास्त करतात मला. हं. म्हणजे कधीच त्यांनी मला, म्हणजे माझं लग्न लय लवकर झालेलं आहे, त्यांनी मला प्रत्येक गोष्टीत सांभाळून घेतलं ताई. वाह! बघा. मला छान. नीट भाजी पण येत नव्हती, आणि अरे तिकडं बापरे! तिकडं कसं म्हणजे एकत्र कुटुंब होतं ना, तर 9वी-10वी ला गेलं का लग्न करून टाकायचे आई ना. गं! हो, हो. हा, तर मग एवढ्या कमी वयात त्यांनी मला लय सांभाळून घेतलं ताई, सगळ्या बघा. गोष्टी सांभाळून घेतलं मला त्यांनी. हा, त्यांना पण मुली होत्या ना त्याच्यामुळं. बरोबर. नाही हा, ताई, तरी पण मुली असल्या तरी समजदार काय सगळेच नसतात. हा, त्यालाही समजदार ताई त्या. आता पण ना हां. असं म्हणजे जरी आपण थोडस थकलो तर झोपलो तरी म्हणणार नाही तू हे नाही केलं, तू ते नाही केलं. त्या पण नाही ना? स्वतःहून करणार ताई. त्या इतक्या पण चांगल्या आहेत ना ताई, अरे वाह! लईच चांगल्या आहेत ताई असं त्या. म्हणजे ऐकायला मिळालं किती बरं वाटतं हो ताई. अहो असंच सगळ्या सासवांनी ताई, राहायला पाहिजे. ताई आमचे शेजारी पाजारी नाही थल्ले सगळेच म्हणतात, हां. प्रत्येकाच्या घरात किटकटी वाद, आणि पण तुमचं दोघीचं कधीच काही नाही. मला त्यांचं नाव जरी काढलं तरी रडायला येत ताई. आई गं! तुमच्या जवळच राहतात का त्या? हा, आम्ही घरीच आहे तिथं. सगळं आता सगळं शेती करतो, सगळं घरीच येत आम्ही सगळे अरे वाह! इथं मस्त, मस्त. हा, व्यवस्थित आहे सगळं. जरी सकाळचेच भारी म्हणजे असं पोळ्या करत्याल, भाकरी करत्याल, असं सगळं अरे आपण वाह! भाजी भाजी करायची, शेणपाणी करायचं, घर जरा झाडायचे, आपण असं करायचं, आणि ते हां, घरी. हां. हा, असं करतात त्या. लय म्हणजे लय चांगल्या. तर मग मी पण नाही ना ताई, त्यांच्या म्हणजे तिन्ही मुलींच्या डिलिव्हरीच्या टायमाला मी पण म्हणजे असं स्वतःच्या लेकराच्या वर मी त्या मुलींना म्हणजे नंदाला मग जपले तरी. टाळी एका हाताने वाजत नाही ना ताई, दोन्ही बाजूंनी असते. हा ताई, पण त्या पण नंदा पण चांगल्या आहे आता. हां. दुसऱ्यांच्या नंदावने आल्यावर असं म्हणजे हे नाही करणार, किती व्यवस्थित राहणार माझ्यासोबत वहिनी वहिनी करून. तर आमचं सगळं व्यवस्थित आहे. पण ही तर हो ना? एवढीच अडचण आली ती. हं. आली ती हे असं मोकार नाही, ते म्हणजे चांगलं चाललेलं पण लोकांना सदरत नाही. नाही सहन होत. खरंय, खरंय. पुढं ना पुढं हे करून ठेवायचं असं. हां. आपण चांगलाच विचार करायचा ताई, सगळं चांगलं होईल. हा, मी शेअर चांगलंच. करते हां ताई. हा, करा शेअर. स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. कधी येईल ताई हा अनुभव आता? येईल ताई 2-4 दिवसात. 2-4 दिवसातच? हो. कारण कसं आता सध्या माझे कमी अनुभव घेतले गेलेत ना, हा, 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 त्यामुळे लवकर येईल. हा, हा. कारण काही नाही आता मग आता. कंटिन्यू सुट्टीमध्ये ट्रेनिंग होतं. आणि ताई बरं का, एक दिवस ते मध्ये टेन्शन मध्ये मी असं स्वामीची सेवा जरा म्हणजे स्वामी असं का म्हणून मला असं जर म्हणजे असं जर थोडस जरी स्वामीच्या सेवेत कमी जास्त झालं ना, तरी पण मला करमत नाही. हां. करमत नाही असं वाटतं. हो, लगेच खरं आहे आप- ताई. आपण काहीतरी हो, चुकतो का. स्वामींना बघितलं की हा, शांती मिळते. शांती. आणि तारक मंत्र म्हणायचे, म्हणजे असं तारक हं. मंत्र, काही टेन्शन आलं का तारक मंत्र, रानात गेले तरी तारक मंत्र, स्वामी शेण टाकता टाकता ताई मी स्वामी स्वामी जप करते मी, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. असं चालू असतं. वेडच लागतं स्वामींचं असं ना. बरोबर. हो.
त्यांचा एक ते आपल्या म्हणजे असं म्हणजे त्यांचा एक आधार वाटतो, मोठा आधार. त्यांच्या हा आधारासारखा आधार कोणाचाच नाही. खरंय असा खरंय आधार वाटतो त्यांचा. हा. खरंय. काय नाही मग करा शेअर. होतंय हा. हं. श्री स्वामी समर्थ.